हॅलो नमस्कार, कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते परत एकदा. आणि आज मी खाली आली आहे, ब्लॉग स्टार्ट सुद्धा खालच्या घरात करते कारण की आम्ही निघालो आहे पिल्लूला घेऊन हॉस्पिटलमध्ये. कारण पिल्लूचं आहे रुटीन चेकअपला चाललो आहे आम्ही. लाडू घ्या तुझे पिल्लूच्या पप्पा बघा आणि चलो आम्ही चालले पारुसेच. मी पण पारुशी पैसे घेतले का तू? हो घेतले. ते लाडू टाकत. हो टाकते. माझ्यासाठी लाडू घेतले त्यांनी. नाश्त्याला एवढं जास्त काय खाल्लं नाही म्हणून. तुमच्या पायात तिच्या तोंडावर घेतली ना बरोबर. राहून द्या की तशीच मम्मी, तसंच हे नाही होत. ते तोंडावर नाही पडत तशी. हा चला. लय नवल झाला आता, लय नवल आमच्या बाळाचं. हा रे. अरे टाकलं असतं की मग असं इथून जर तुम्हाला पदार्थ घ्यायचं तर वडणी खोलायलाच का लावलं. कम्फर्टेबल. बघा कसं नवल चाललंय, बघितलं आमचं. रिक्षापर्यंत सोडायला आम्ही सगळे चाललोय. आजीनी आणि बाबांनी बसवलंय आम्हाला रिक्षापर्यंत बसलोय. आणि हे बघा कसा दिसतोय. 2 व्हीलर गाड्या घेतलाय आणि हिरो झाकलंय स्टॉलने. ऊन लय बाबा, उशीर झाला आम्हाला निघायला. आम्हाला लवकर निघायला पाहिजे होतं आहे ना. हो तुला सांगितलं होतं. माझं चाललं होतं टाइमपास जरा. टांगळ मंगळ रात्रभर झोपणं काय रात्रभर झोप. पिल्लू 1ला उठली होती रात्री आणि ती 4:30 पर्यंत जागी होती. तिच्यासोबत मी जागे होते आणि प्रतीक पण जागाच होता. पण तो ना मधून आम्हाला बघायचा. वैतागून मग तो शेवटी ना 3 वाजता झोपून गेलो. 3-4 वाजता झोपून गेलो. मग ही झोपली आमची मॅडम 4:30 वाजता. मग सकाळी उठली 7 वाजता परत. हा आणि तेव्हापासून जागीच आहे, झोपली नाही अजून. तिला मस्त सकाळी मी उन्हात घेऊन गेले होते. ऊन दिलं, ऊन देऊन परत आले. मग खेळायला लागली तर अजून खेळत येते. आता बघू गुंगली वाटतं. आता हवा लागते ना तिला रिक्षामध्ये. म्हणून हॉस्पिटलमध्ये काय नाहीये. ही गुड न्यूज आहे. हा ना, म्हणून म्हणलं मग जाऊ समोर राहून दे. हा ना, काल जायचं होतं पण आम्ही नाही आलो. पण काल सोमवारची खूप गर्दी असते. काय हा एक म्हातारी बाई होती. हा तिने बाळ ना असं कशासाठी धरलं होतं ना, कळशी कशात धरतो आपण, कळशी हा तसं तिने धरलं होतं ह्यामध्येच. होय. चालली होती त्याची टाण. पण हे लय कम्फर्टेबल माहिती का. बरोबर. पण म्हणजे कसं ना, आणि ऐक ना, बाळ पण एकदम रिलॅक्स राहतं रे. असं बाळ असं धरलं बघ मी. हो. आणि बाळ पण एकदम रिलॅक्स राहतं ना. तर नाही का असं हातपाय थोडेसे नाही काय होतात आकडून बिकडून. हा लय भारी कम्फर्टेबल आहे म्हणून मी धरतो ना. हो मग काय तर. झालं आमचं काम, आता घरी चाललो आम्ही. आणि हा अवतार बघा कसं झालं. पप्पाचा पण आणि पिल्लूचा पण. पिल्लूचा नाही झाला, पिल्लूला तर आम्ही घेतलंय. आमच्यात झालंय फक्त असा अवतार. आणि लय भूक लागली आता जाम. घरी गेल्या परत दाखवायचं डॉक्टरला. त्यामुळे वेळ आहे. हो घरी गेल्यावर आता तुमच्याशी घरी गेल्यावरच बोलतो. हो कांबळी आजी. आम्ही का फोन करून निघल्यावरती आहे की नाही. या लवकर. अरे लवकर या. आजी बघ किती वेळ लावते. आम्ही दमून आणलोय. हे चिमणे चिमणू. अय्या चला. आम्ही तर गुंगलोय. दुपारी आलो आम्ही दवाखान्यातून. जेवण वगैरे करून मस्तपैकी झोपलो. 6 वाजता उठलो तर 7 वाजल्यात. आणि बाळाची आंघोळ वगैरे झालेली. आणि ही बघा बाळाची मम्मी. झोप झाली तू पण तोपर्यंत पाहिजे. आणि मम्मी आलेली आहे इथं. बाळाचे बाळ होते धुवायला. आणि सगळ्यात मोठा आमच्या घरात कुठाला झालाय हे लॉक. आमचा लॉक तुटलाय. आणि लॉक मधले सगळे लॉक लागलाय कपाटाला पूर्णपणे. आणि सगळे आमचे लॉकरमध्येच अडकलेलं आहे. पप्पा बोलते मागं ताक बनवते म्हणून पप्पा आलं नाही. मला असं वाटतंय. तर आता मला मागं जावं ताक बनवायला. पप्पाला म्हणे तेवढं लॉक तोडावंच लागणार. ते लॉक तोडल्याशिवाय ते काही पर्यायच नाही. सगळं अडकून बुडकून राहतं त्यात. आणि मला सामान पण आणायचं आहे. काय मी सांगितले काय सांगितलं मी, कोळसा, गौरया, वाढ काय वावडीची शेंगा. वावडग्याची शेंगा
वावडग्याची शेंगा आणायचे आणि डिझेल आणायचे. डिझेल आणायचे आणि एक गौरी आणायचे आणि एवढं सगळं आणायचंय आणि क्रीम आणायची बाळाची आणि एवढ्या सगळ्यामध्ये ना एक काय ना काय ना कुठं होणार आहे. हे कन्फर्म आहे माझ्याकडून. विसरणार नाही तर काही ना काहीतरी उलट पालटी घेऊन येईल मी. तू लिहून गेला ना हातावर तर लक्षात राहील. तेच मी मेसेज वगैरे टाईप करून पटवून ठेवतो मला. आता मी जातो मागं पाहिजे तुमची गप्पा मारले. आता हे चालू आहे कपाट खोलायचं काम. आम्ही कपाट खोलायला एक्सपर्ट माणसं बोलत. एक्सपर्ट पप्पा झोपला आता. चावीवाले होते का पहिले? चावीवाले होते का पप्पा? ऑलराऊंडर आहे. हा ना. कालचं पण लॉक तुटलं होतं तर पप्पानेच बनवलं होतं. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज मी एकटेच ब्लॉग स्टार्ट करते कारण की आमचे मालक गेलेले आहेत. काम धंदा करत होते जरा आमच्या डेअरीमध्ये. आता पनीर बनवत होते म्हणून मी एकटी ब्लॉग स्टार्ट केला आज आणि उशिरा केला. टाईम बघा किती झाला. सकाळी सकाळी खूप जास्त गडबड असते माझ्या मागं. गडबड असते ही आमच्या पिल्लूची असते, बाकी कसली गडबड नसते. पिल्लूला घेऊन बसायचं, तिला ड्रॉप द्यायचा, विटॅमिनचा, कॅल्शियमचा, आयरनचा, हे सगळे ड्रॉप असतात तिचे. तर 1 तासानंतर परत 2 तासानंतर असे ड्रॉप असतात. तिला घेऊन बसायचं. मॅडम अशी करते की दिवसभर जरा जास्त झोप काढते आणि रात्रभर जरा जास्त जागते. कारण ती दिवसाची झाली म्हणून मला असं वाटतं की ती रात्री आम्हाला जागवते. काय लॉजिक आहे ह्याच्या मागं मला नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. आता पिल्लूला झोपवलं आहे. आता तिला मल्टीविटॅमिनचा 1 ड्रॉप दिला आहे मी. तर झोपली मस्त छान एकदम, दूध वगैरे पिऊन. आणि आता कपड्याच्या वगैरे घड्या करायच्या. ते आज मी सगळं घर आवरलं सकाळी उठून. म्हणजे रोजच आवरते पण आज जरा 9 वाजता उठले मी. आज पिल्लूला ऊन पण नाही दाखवलं, काय नाही दाखवलं, कारण मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगते. तर आजचा ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि ब्लॉग अजिबात स्किप करू नका, एंडपर्यंत बघा. आणि आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये काय काय करतो आहे मस्ती ती पण बघा. या मंडळी चहा बिस्किट खाते आहे. अजून पिल्लूच्या कपड्याची मला घडी घालायची. हे तिथे वाळत होते हँगरला, तिथं पडद्याच्या इथं ते कपडे पिल्लूचे आहेत. कारण की आम्ही अजून स्टँड नाही आणले कपड्याचं म्हणून तिथं टाकले. रात्रीचे कपडे बाहेर ठेवत नाही बाळांची. आता ते पण मला नाही माहिती का नाही ठेवत, ते फक्त नाही ठेवत. खूप काय वस्तू घ्यायच्या तर ह्या आता 1.25 महिना हा मी बाहेर नाही जाऊ शकत म्हणून नाही घेतलं. तर पण खूप काय घ्यायचं आहे आम्हाला, जे अजून घेतलं नाही आहे. जसं की कपड्याचं स्टँड घ्यायचं आहे, पिल्लूला थोडेसे अजून कपडे घ्यायचे ते जे फुलवाले आहेत ते वाले. आता उन्हाळा आहे म्हणून जे हाफ कपडे असतात तसेच घालते मी. पण ही पोरगी इतकी आघाव आहे बापरे, तुम्हाला काय सांगू. अजिबात अंगावर टाकलेलं ठेवत नाही, काढून टाकते पायाने. जसं काय तिला सायकल चालवायची असते, एवढे पाय असे जोरात मारत असते ना त्याला. आणि ते पाय मारून सगळा तो अंगावर टाकलेलं तिच्या बेडशीट काढून टाकते आणि अशी फॅन खाली झोपते. काय करायचं सांगा. म्हणून तिला आता मी गुंडळून ठेवलं आहे, बांधलं आहे बाळकेमध्ये चांगलं एकदम टाईट, जेणेकरून तिला हातपाय नाही सोडता येणार. तशी झोपवली, शांत झोपली. आता 1 तास झालं ती झोपली आहे. मला असं वाटतं ती किरकिर करून उठन की आणि ना तुम्हाला सांगते तर काय झालं विषय. माझ्या बहिणीचा आला होता फोन. या आता माझ्यासाठी कोणाचा फोन येत नाही, फक्त ही जी विचारपूस करतात. काय करते, झोपली का, उठली का. उठली असेल तर लगेच व्हिडिओ कॉल करतात. मग तिला व्हिडिओ कॉल आला होता. आता झोपली आहे तरी पण माझ्या बहिणीचा चंचलचा व्हिडिओ कॉल आला होता तिला बघायला. मला तर कोण नाही बघत. मला म्हणतात पिल्लूला दाखव. काय बोलायचं आता, पिल्लू आल्यापासून माझा वट कमी झाला आहे गाईज. आता जेव्हा मी तिला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल ना तेव्हा तुम्ही पण मला नाही विचारणार, तुम्ही फक्त पिल्लूलाच विचारणार असं मला वाटतं. तर मी आता काय बोलत होते पहिले ते मी विसरले. जाऊन द्या, आता मला खूप जास्त कामं आहेत. आता हे पिल्लूचे कपडे वगैरे घडी करायचे ते, आणि हे आमचे कपडे पण मी घेऊन आली. आता काहीच पायलने काल खाल्ला एक मस्तपैकी काय आमरस. आता कोणाला खाल्ली ती? काकाला. आता ते काकाला खायला, काल पप्पानी आणि मी खाल्ला. मी नाही खाल्ला, ते तोंड उडलाय जोरात पुरुक की नाही. तर सकाळपासून काय ब्लॉग घेतला नाहीये. आणि आता मम्मी करते बाळासाठी. काय करते रे? दुरी द्यायची. दुरी? हा, दूर. दुरी.
काय टाकायचं मग फ्लेवर? शेपा टाकायच्या, त्याची धुरी द्यायची. आम्हाला उशीर झाला द्यायला जरा. हा आमचं बाळ तेव्हा घरी नव्हतं त्याला लवकर जायला. नाही डॉक्टरने तर सांगितलं ना आंघोळ नको लवकर घालू, लहान बाळ होतं त्यामुळे बाळाला आंघोळ नव्हती घातली आम्ही. दोरी दिल्याने काय होतं ते पण सांगा. सगळे जंतू मरून जातात. कुठले? बाळाचे काय इन्फेक्शन हे ते राहत नाही काय त्या वावडग्याच्या शेपांनी धुरी चांगली असते. एवढं पण वाडग्याच्या शेपा तू म्हणले का तू? वाडव्याच्या शेपा काय? वावडगा. हा वावडगा होत नाही म्हणजे त्यांनी. नाही नाव काय सांगितलं तुम्हाला? वावडग्याच्या शेपा. हा हिने मला सांगितलं काल आणायला वावडगे शेफा. त्याला मी माणसं सांगितलं वाव अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. वाळव्याच्या शेपा. वावडगेचे शेफा दे घेतले मी. त्यांनी दिले 2 पाकिट. म्हणलं अरे वावडगेचे शेफा एकच पाहिजे म्हणलं 2 नाही. अरे म्हणलं वावडग शेफा आहे 2 वेगवेगळे म्हणला. आणि तू नाव काय मला सांगितलं? वावडग्याच्या शेपा म्हणजे किती देतात बरोबर. हा पण 2 वेगळ्या गोष्टी होते ना, वावडगा आणि शेफाळ 2 वेगळे आहेत. हो मी त्याला म्हणते अरे 2 कशा दिले तू? एकच पाहिजे म्हणलं मला. हो पण ते कसं असतं त्याला वावडग्याच्या शेपाच म्हणतात पण ते वेगवेगळंच असतं. त्याच्यात कोळसा काल भेटला ना मला. एवढंच कोळसा होता आपल्या घरात, त्याने जाळतोय. आणि आज बाळाला पहिल्यांदा देणार आपण दुर्री. बाळाला आपण पहिला देणार आहे दुर्री. दुरा कर दे सब. चलो आमरस. आमरस पडले गाईचा. इथं आमरस पडलेला आहे. टायमाला कसं प्यायचं सुचतं का? बघा आजी बघा हा आत्ताच ओरड लागली आजी. कसं व्हायचं? पिलू आजी सोबत नाही बोलायचं. सांगितलं ना आंघोळच्या अगोदर पेट झपट केली म्हणून. नाही नाही करते आंघोळच्या टायमाला. तिला तरी परत भूक लागली. तिथं काय पडले सोनं? इथं काय चाललंय पप्पाचं? हा पप्पा हे बघा हवा घालणं चाललंय आणि कचरा बघ केवढा झालाय. हा ना लय कमी आहे कोळसा. कोळसा हा आंघोळ दिल्यावरती करायला लागतं. शेक 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 शेक. तर तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बरं आता पिल्लूची चालली आंघोळ आणि मी तिला पिल्लू नाही म्हणणार. आता झालं 2-3 दिवस अजून. फक्त तिचं नाव रिव्हील झाल्यावरती तिला आम्ही तिच्या नावानेच हाक मारणार आहे. पिल्लू पिल्लू तिला नाही म्हणणार आता. तर एका ताईंची कमेंट लागली पिल्लू पिल्लू नका म्हणून तेच नाव पडत तिला. तर आता मी तिला पिल्लू नाही म्हणणार, बाळ म्हणणार. आता बाळाची चालली आंघोळ आणि त्याच्यामुळे म्हणलं थोड्या वेळाने तुम्हाला सांगावं. आता तिला पुसून वगैरे तिला मेकअप वगैरे करून तिला झोपून मग तुमच्याशी गप्पा मारते आणि तुम्हाला सांगते काल रात्री काय झालं होतं. चाललंय आमच्या पिल्लूचा शेक घेणं. 2 तास लागतात मला एडिट करायला व्लॉग. हे बघा आमच्या पिल्लूला नाही दाखवलं. ते तोंडावर मी हात ठेवलं हो असा. आता तुला एडिटिंग करायला काही नाही प्रॉब्लेम पप्पा. आज जरा थोडं फेल झाले कार्यक्रम आमचा कारण आमच्याकडे कोळसा कमी होता. अरे ते हा तिथं वखारीचे येतं ना मावशी, तिथं जा म्हणले त्याला. तिथं असनच कोयला. अरे पिल्लूची टुरुक लागली आहे. तुम्ही बघितलं पिल्लूला आंघोळ घातली मस्त आणि शेक पण दिलाय. त्याच्यानंतर पिल्लू आता एकदम पिल्लू नाही म्हणायचंय सॉरी तर विसरून गेले परत. आता बाळ एकदम छान झोपलंय. आता झोपलं म्हणजे आंघोळ केल्या बाळा झोपले तर चांगलं त्यांचं बाळसं येतं असं बोलतात. तर हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे. तर मला नाही माहिती. सगळं सांगतात मी शिकते आहे ह्याच्यातून. बाळ कसं सांभाळायचं काय बाळाचं कसं करायचं असतं तर ते सगळं शिकते मी आता. आणि तुम्हाला सांगते काय झालं. काल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आम्ही. तर ना पिल्लूल्यांना काय झालं डायपर रॅश झालं आहे. डायपर घातला होता 2 दिवस त्याच्यामुळं. आता घरी आल्यापासून तर मी जास्त काही डायपर तिला यूज करतच नाही आहे. हॉस्पिटलमध्ये कंटिन्यू डायपर यूज करायला लागायचा कारण तिकडं बाळुती लंगोट वगैरे यूज करणार. परत धुणार कुठं वाळत कुठं घालणार. हॉस्पिटलमध्ये असं काहीच चालत नाही. त्याच्यामुळं मला कंटिन्यू आहे ना तिला डायपरच घालावं लागलं. 15-1 दिवस तरी डायपर यूज केलं तिथं. पण तेव्हा तर तिला काहीच नव्हतं डायपरचं रॅश वगैरे काही नव्हतं. पण जसं घरी एवढं गरमी आणि ना आम्ही फॅन बंद ठेवायचो. आम्हाला माहीत नाही बाळांना फॅन लागतो म्हणून एकवरती. आम्हाला माहीत नाही बाळांना एकवरती फॅन चालतो म्हणून. तर ना त्याच्यामुळं मी फॅन वगैरे नव्हतं लावत कारण आम्हाला कोणी सांगितलंच नव्हतं फॅन लावायचा चालतो असं तसं. तर मग तिला 2 वेळा डायपर घातलं तर त्याचं रॅश झालं तिला. मग ना तिला खूप जास्त त्रास होत होता आणि तिला थोडी पोटी पण होती ना त्याच्यामुळे ती रडायची रात्रीची थोडीशी नाही का अशी करून. तर ना मग आम्ही नोटीस केलं एक रात्री की ती अशी का रडती आहे.
मग बघितलं ते सीट, म्हणजे नाही का सीट बघितलं तिचं लाल झालं होतं थोडंसं. मग मला खूप टेन्शन आलं प्रत्येकाला आणि मी रात्रभर नीट नाही झोपलं. लगेच दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो. मग आम्हाला तिथून आहे ना ही क्रीम दिली डॉक्टरांनी. हे बघा ही वाली क्रीम आहे, चांगली क्रीम आहे. मला एका रात्रीत तिला थोडासा फरक पडला आहे. पिल्लू नाही म्हणायचं आहे, तोंडात पिल्लूच येत आहे. बाळाला फरक पडला खरंच ह्या क्रीमनी. आता पण तिला क्रीम लावली आहे, मस्त बाळू त्यामध्ये गुंडाळली आहे. आता झोपली आहे ती. बघू आता ह्या क्रीमने तिला किती दिवसात फरक पडतो. नाही तर मग जर नाही फरक तर पडेलच, नाहीतर मग आहे ना ती थोडीशी होती आहे ना, त्यासाठी काहीतरी घ्यायला लागेल डॉक्टरांकडनं औषध. असं बाळांना असं झालं ना, आईला आणि बाप्पाला खरंच चैन नाही पडत आम्हाला. तिला असं थोडंसं पण रडताना बघू नाही शकत आम्ही. असं झालं आमचं. आणि ती ना काल रात्री काय झालं, तिला ना शी झाली ना की तिथं आगाग व्हायची, चुरचुर व्हायचं. मग ती ना रडत होती कंटिन्यू आणि रडून ती वैतागल्यावर आम्हाला अशी रडून सांगते. आमच्या डोळ्यात डोळे घालून अशी बघत होते ना, अशी करते जसं काय नाही का आमच्याशी काहीतरी बोलते. तिला आमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं. सेम तशी रडत होती, असं नाही का हुकाऱ्या दिल्यागत रडत होती, ऊ करून. मला एवढं कसं तरी वाटलं. मग ना मी तिला अजिबात आता डायपर घालत नाही. म्हणजे ना कितीतरी दिवस झालं मी तिला डायपर घातलंच नाही आहे. रात्री झोपताना मम्मीने सांगितलं होतं की ती तुम्हाला झोपून देणार नाही, ओलं झालं की लगेच उठती ना, मग सू वगैरे केल्यावरती ते चेंज करायला लागतं. मग म्हणली डायपर घालून झोपो, पण मी नाही घातलं डायपर. माझा जीव अजिबात मानत नव्हतं की डायपर घालून दिलं नाही का ठेवावं म्हणून. कारण डायपरने झालं का तिला जी नाही का थोडीशी होती आहे त्याच्याने झालं, हे आम्हाला पण नाही एवढं माहिती. पण आता बघू आता कशाने का झालं असणार आहे, पण झालं तसं. पण आता ह्या क्रीमने लगेच नीट होईल असं वाटतंय मला, कारण की एका दिवसात फरक थोडासा पडला आहे तिला. बघू आता. पण तुम्ही म्हणत होते डायपर नाही वापरायचं. खरंच बाबा, डायपर पोरांना, लहान पोरांना एवढं नाही वापरायचं. थोडेसे मोठे झाले पोरं, थोडेसे कळते झाले ना, म्हणजे नाही का 6-1 महिन्यापर्यंत तरी त्यांना घालू शकतो. पण एवढं लहान बाळाला डायपर घालणं हे चुकीचं आहे. मी तर नाही एवढं घालणार. कधीतरी एमर्जन्सी असेल, खूप जास्त नाही का, आता तिथं बरं वगैरे झालं एखाद्या दिवशी, 1 दिवसाआड किंवा 2-3 दिवसानंतर वगैरे घातलं ना तर काही नाही. पण रोज डायपर नाही पाहिजे. जरा खुल्या हवेला मोकळ्याला फॅन लावून थोडंसं फॅन खाली पण पोरांना ठेवलं पाहिजे. आणि मी आज तिला दिवसभर, काल रात्री पण तसंच केलं होतं. क्रीम लावून ना तिला असंच ठेवलं होतं, फक्त वरतून तिच्या अंगावर टाकलं होतं. म्हणजे त्याने करून नाही का तिला पण बरं वाटेल, जरा मोकळा श्वास. त्याच्यामुळे मी तसं केलं होतं. तिच्यासाठी चांगलं आहे. तर आता बघू. चहा वगैरे झाला आमचा मागेशीच पिऊन. प्रतीक आला आता, त्याने कोळसा आणला ना, कोळसा आणला आणि मला गरम पाण्याची पिशवी करून दे. तुम्हाला दाखवते बघा आता काय करतोय. आल्या काय करतोय मला ते सांग पहिलं. आल्या हे बघ. बापरे पप्पा, मला तू रडवायला लागलाय दिवसेंदिवस आता. का म्हणजे माझी कधी एवढी काळजी नाही केली. करतो म्हणजे थोडी काळजी माझी पण. प्लीज ये अच्छा. पण बाळाची तर तू जास्तच काळजी करायला लागला रे. मला जळवायला लागलायस तू आता. हा, माझं मेकअपचं सामान कधी नीट नाही ठेवलं, पण माझ्या बाळाच्या गोळ्या बिळ्या सगळं नीट ठेवायला लागलं. काय करायचं? हे असं बोलू नको प्लीज. सोनूला गाणं आवडत प्लीज. ते अरे मग हे टेबल एक मोकळा होईल ना. हो कळलं. आपल्या आधीच ह्याच्यामुळे टाकले, फेकून दिलं ना. हो, हे पण फेकून द्यायचं ना. नाही नको राहून दे. ते मला तेच पाहिजे औषध, तेच पाहिजे. ते विटामिन डी चा ड्रॉप आहे ना, ते वाला पाहिजे. का ते चांगले असं वाटतं मला. असं काय नाही, कारण की तिचा कलर ऑरेंज आहे ना, येल्लो. ऐक ना मी काय म्हणतेय. औषधे कसली. हा ते सांगते, ऐक तर. हे बघ, ते औषध आहेत ना माझे आयरनचे औषध आहेत. आता तो छोटा जो टेबल आहे ना, तो आहे ना, मला असं वाटतं इथं हाताला ठेवला पाहिजे तो औषध तिला द्यायला कधी पण नाही का. म्हणजे सोपं की औषध घ्यायला. अरे तिथे ठेवायचं दिवसभर. हा औषध ना चालेल. पण त्याला मुंग्या वगैरे नाही लागणार मग. मुंग्यावाला औषध संपलं. ठीक आहे चालते. गोड होतं ना लय. हे कापूस सर्व एका याला जाऊन दे, म्हणजे हा टेबल मोकळा होते ना. तुला सगळ्या काय सापडल. पुसत नाही काय म्हणून मुंगी लागतात. अरे मी आता इमर्जन्सी दुपारी ठेवला होता सोनू. धुतो तेवढा आता. ऐक मम्मा, आता हे कानाला बांधले कारण मी कापूस नाही घातलाय कानात. सारखं पण कापूस घालून कान बदल झालेत माझे, म्हणून आता मी हे ते असं बोलतात कानात हवा जाते, डोकं दुखतं, पण कानात वगैरे हवा जात नसते. पण ते बांधतात आता, मला नाही माहिती.
डोकं बांधतात, कान बांधतात फक्त तोंड सोडून, बडबड करायला तोंड उघडं असतं, पोट बांधतात डिलिव्हरीने, किती काय काय असतं, पथ्य पाळायला लागतात. परत नॉर्मल जेवण जेवायचं, तिखट नाही जास्त, काय असं चमचमीत नाही. तरी पण चिकनची भाजी वगैरे मी खाते, पण तिखट नाही खात. मम्मी जे ती बनवून मला छान छान, पण तिखट अजिबात नाही. एकदम आळणी जेवण सगळं, म्हणजे मिठवालं. आता बघा पप्पा काय करतात आहे, थांबा येतोय. हे बघा, म्हणलं की नाही. सगळं 2 दिवस कालपासून शिकलीच नाही तू पार्टानं. हो, काल नाही शिकली, तू दिल्यावरच शिकते मी. मग आता हे तर ठेवू का खाली ठेवू? तर पिक्चर बघता बघता खूप वेळ झाला, आता कपड्याच्या गड्या वगैरे घालून झाल्या इथं बघा. आणि सोबत माझं जेवण पण आलंय आणि पाणी पण आलंय. आणि आज जेवायला काय बनवलंय चला सांगते तुम्हाला. तुला माहिती काय बनवलंय? दाखवते. हो, सांगितलं का मी? आ मी सांगितलं का म्हणलं? हां, मला मम्मीने सांगितलं होतं पहिलाच. हे बघा आजचं माझं जेवण, भाकरी, भाजी, अंड्याची भाजी, आज येस. अंड्याचं फोडून कालवण केलंय आणि भात भाकर. आणि ते जेवल्यानंतर ही बडीशॉप ही डब्यात भरून ठेवायची मला. तर मंडळी रात्री जेवण वगैरे करून झाल्यानंतर पिक्चर बघितला आणि मग झोपी गेले. व्लॉग एंड करायचं लक्षातच नाही राहिलं. आता सकाळी दुसऱ्या दिवशी हा व्लॉग एंड करते आहे. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळी माझा अवतार असाच असतो, रात्रभर झोप नाही झाली. डोळे बघा कसे झालेत माझे, अवतार झालाय. आता फ्रेश होते, मस्त पिलेलं ऊन दाखवायचं आहे. तर चला आता नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण.